रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. माय मरो आणि मावशी जगू अशी म्हणच आहे आपल्याकडे. कारण आईपेक्षा लाड करणारं कोणी असेल तर ती मावशी असते. पण या कथेत मात्र कथेतल्या नायकाला 2 आया आहेत आणि त्यामागे इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे. ऐकूया. खरी आई ही चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेली कथा आता आपण ऐकणार आहोत कथा कट्ट्यावर. आणि ही कथा तुम्ही ऐकणार आहात माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. खरी आई. भारतीचं लग्न ठरलं. आम्हा सगळ्यांनाच आनंद झाला. विहंग कोलते आमच्या परिचयातला नव्हता, पण भारतीनंच घरी येऊन सांगितलं, विहंग कोलते आमच्या युनिटचा हेड आहे. मला पसंत आहे मुलगा, पण त्याने पुढाकार घेतल्याशिवाय मी काही सांगणार नव्हते. पण काल त्याने मला विचारलं आणि घरी येऊन भेटायची तयारीही दाखवली. मग भारतीचे बाबा म्हणाले, बोलव त्याला घरी, बघूया कसा आहे मुलगा. भारती म्हणाली, बाबा एकच गोष्ट जरा ऑड आहे. ऑड म्हणजे? बाबांनी विचारलं. बाबा बोलताना ना तो सारखा 2 आयांचा उल्लेख करतो आणि दुसऱ्या आईवर त्याचा विशेष जीव आहे. तिच्या बाबांनाच काय, आम्हालाही त्यात इतकं काही वाटलं नाही. मुलं बरेचदा आपल्या आजीला, काकूला, मावशीला, अगदी सांभाळायला असलेल्या बाईला सुद्धा आई अशी हाक मारतातच. त्यामुळे भारतीला बाबांनी सांगितलं, त्याला भेटायला तर येऊ दे, मग बघू. तसा मग बोलावल्याप्रमाणे तो आला. बघता क्षणी मनात भरावा असा तो होता. वागायला डिसेंट, हसरा बोलका, एकूण सधन परिस्थितीतला दिसत होता. पण त्या तासाभरात आम्हालाही जाणवेल, खटकेल इतक्या वेळा त्याने दुसऱ्या आईचा उल्लेख केला. त्याच्या प्रत्येक गोष्टीत दुसरी आई असायचीच. ते जे बोलत होता त्यावरून ती दुसरी आई म्हणजे आजी नक्कीच नाही याचा आम्हाला अंदाज आला. पण मग ती नक्की कोण हे पहिल्याच भेटीत विचारणं आम्हाला कुणालाच जमलं नाही. मग भारती त्याच्या घरी जाऊन आली. आल्यापासून तिने सुद्धा त्याच्या दुसऱ्या आईचंच टुमणं लावलं. काय छान आहे ग आई ती दुसरी आई, मला पण फार आवडली. विहंगची आई सुद्धा खूप मान देते त्यांना. मग आम्हाला वाटलं विहंगची आईच दुसरेपणावर आली असेल. पण भारती एकदम खुश होती आणि तिला काही त्यात खटकलं नव्हतं हे बघून लग्नाची बोलणी पुढे नेली. मग लगेच साखरपुडा ठरला. हल्ली साखरपुडा म्हणजे लग्नाची रंगीत तालीमच असते. आमच्या वेळी साखरपुडा 2 तासात उरकायची बाब होती. 50 जण जमले तरी डोक्यावरून पाणी. उपमा, बटाटे वडे, उपासाची कचोरी असे काही ठरलेले पदार्थ डिशमध्ये ठेवले की झालं. आणि त्याबरोबर साखरपुड्याचा पेढा. पण आता म्हणजे जेवणावळी काय, सजावट काय, नटणं मुरडणं काय. आणि भारती विहंगाचा साखरपुडा सुद्धा या सगळ्याला अपवाद नव्हता. दोन्ही घरचे हौशी लोक होते. त्यात दोघेही एकुलते एक, दोघंही गुणी, मग काय विचारता. पण खटकणारी गोष्ट अशी होती की विहंगची दुसरी आई समारंभाला हजरच राहिली नाही. तिला बघण्याची उत्सुकता तशीच राहिली. मानापनात तिचाही मान धरला होता. विहंगाच्या आईच्या इतकीच भरजरी साडी तिलाही घेतली होती, पण ती आलीच नाही. आमच्याकडे कुजबूज झाली, पण मुलाकडचे रिलॅक्स होते त्यामुळे जरा जास्तच जाणवलं. पुढे लग्नाची बोलणी करायला विहंगाचे आई बाबा आणि काका काकू आले. तिथेही दुसऱ्या आईचा पत्ता नाही. शेवटी भारतीच्या आईने धीर करून विचारलंच, विहंग सारखा म्हणत असतो दुसरी आई दुसरी आई, त्या का नाही आल्या? साखरपुड्याला सुद्धा दिसल्या नाहीत. म्हणजे आमच्या भारतीला सुद्धा त्या खूपच आवडल्या होत्या. त्यांना इथे आणायला काहीच हरकत नव्हती ना. हे बोलल्यावर वातावरण जरा गंभीर झालं. विहंगकडची मंडळी जरा अवघडल्यासारखी झाली आणि आम्हाला असं वाटलं कुठून विषय काढला. त्यांना सावरत आम्ही म्हणालो, इट्स ओके, तो काही एवढा महत्वाचा इश्यू नाहीये. त्यावर विहंगाच्या आईने धीर करत बोलायला सुरुवात केली. अहो महत्वाचा नाही कसा, आमच्या विहंगाची दुसरी आई नाही, पहिली आई आहे ती. ती म्हणजे आमची प्रभा. ती विहंगाची दुसरी आई कशी झाली ते सांगते. माझं लग्न ठरलं तेव्हा माझ्या आईच्या दृष्टीने अगदी आदर्श स्थळ होतं हे. एकुलता एक मुलगा, धाकट्या बहिणीचं झालेलं लग्न, आई नाही, वडील वेंगुर्ल्याला, वाकोल्यात छोटासा का होईना पण स्वतःचा ब्लॉक. आईचे हात अगदी स्वर्गाला लागले होते. पण आमचं लग्न ठरलं आणि काही कारणाने मुहूर्त जरा नंतरचा मिळाला. या मधल्या काळात यांच्या कानावर आलं की यांच्या बहिणीला सासरी फार छळ सहन करावा लागतोय. ती बिचारी भावाला काही सांगत नसली तरी यांना कळलंच. हे तडकाफडके तिच्या घरी गेले.
बघतात तर हॉलमध्ये लाकडी दिवाणाला तिला बांधून ठेवलेली. यांच्या जीवाचा थरकाप उडाला. किती दिवसाची उपाशी तापाशी होती. कोण जाणे इतके सुंदर तिचे केस, पण तेही गुंतून गुंतून त्याच्या जटा झाल्या होत्या. यांना समोर बघून त्यांच्या सासरच्यांची गाळणच उडाली. पण यांनी आधी बहिणीला सोडवली, तिला बाहेर नेऊन आधी पाणी पाजलं आणि मग परत सासरच्या घरात घुसून सासरच्यांना मनसोक्त पाणी पाजलं. मग पोलीस कारवाई, कोर्ट कचेऱ्या सगळं झालं. पण सोसलेल्या अत्याचारांनी याच्या बहिणीचं मानसिक संतुलन जवळजवळ ढासळलं होतं. तिला आधाराची, मायेची गरज होती. आणि माझ्या आईला काळजी होती, आता ही बया माझ्या मुलीच्या संसारात ठिय्या देऊन बसणार याची. आई यांच्या मागे लागली, तिला चांगल्या ठिकाणी ॲडमिट करा, तिला वैद्यकीय उपचारांची गरज आहे. ते मात्र आमच्या यांनी अजिबात मान्य केलं नाही. आईचा हट्ट बघून विहंगचे बाबा लग्न मोडायला तयार झाले. पण मला लग्न यांच्याशीच करायचं होतं. यांच्याशिवाय आणखीन कुणाचा मी विचारही करू शकत नव्हते. पण विहंगाच्या बाबांनी आधीच कल्पना दिली, बायको आणि बहीण यात एकीला निवडायची वेळ आली तर मी कायम बहिणीलाच निवडेन, तेव्हा तू विचार करून निर्णय घ्या. पण माझा आधीच निर्णय झाला होता. माझ्या हट्टापायी हे लग्न झालं. पण आईने आपला हट्ट सोडला नाही. आमचं लग्न झालं तेव्हा यांची बहीण बऱ्यापैकी सावरली होती. बिचारी सारखी माझ्याशी संवाद साधायचा प्रयत्न करायची. पण आईच्या विचारांचा पगडा म्हणा, नाहीतर मी असमंजस म्हणा, मला काही तिच्याशी मनापासून जुळवून घेणं जमेना. निव्वळ यांचा धाक होता म्हणून मी निभावून नेत होते. त्यात मला दिवस गेले. माझ्यापेक्षा तीच जास्त हरखून गेली. माझी सगळी काळजी घेण्याची तयारी तिने दाखवली. पण इथेही माझी आई मध्ये आली आणि हट्टाने मला घरी घेऊन गेली. पण माहेरी गेल्यावर मला जाणवलं प्रभा खरंच किती चांगली येते. तुम्हाला खोटं वाटेल, पण मीच एकदा दुपारी आई झोपलेली असताना प्रभाला फोन केला आणि सांगितलं, तुझ्या दादाला आजच्या आज मला न्यायला पाठव. आईने कितीही कांगावा केला तरी मी इथे थांबणार नाही आणि त्यांनाही त्या तयारीनिशीच यायला सांग. मला वाटल्याप्रमाणेच खूप हंगामा झाला. पण हे न्यायला आल्यावर मी घरी थांबले नाही, घरी निघून आले. 2 महिन्यातच विहंगाचा जन्म झाला. पुन्हा आईच्या कावेबसपणाने उचल खाल्ली. पण यावेळी मी सजग होते. गेल्या 2 महिन्यात प्रभाने माझी घेतलेली शास्त्रशुद्ध काळजी मी विसरले नव्हते. विहंग हे नाव सुद्धा आमच्या प्रभानेच ठेवलंय. तेव्हा मला नोकरी करणं गरजेचं होतं. पण विहंगला आईकडे ठेवण्यापेक्षा मी बाळाला निर्धास्तपणे प्रभावर सोपवून ऑफिसला जात होते. आईला तो तिचा फार मोठा पराभव वाटला. त्यानुसार ती वागत होती. पण प्रभाने कधी एका शब्दाने माझ्याजवळ तक्रार केली नाही. विहंग लहानपणी भारी भारी म्हणजे अगदी भारी गोड होता. प्रभा त्याला ठेवायची सुद्धा छान. यांच्या धाकामुळे आईचं फार चालायचं नाही. तरी सारखं येऊन ती आपला प्रभाव पाडायचा प्रयत्न करायची. पण प्रभाला आता विहंगाशिवाय दुसरं आयुष्यच नव्हतं. विहंग तसा मुळातच आळशी होता. फार कष्ट घेऊन काही करायची त्याची तयारी नसायची. बोळकं पसरून फक्त त्याला 24 तास हसता यायचं आणि मुंगळा मुंगळा या गाण्यावर आपली ढेरी हलवत पडल्या पडल्या नाचता यायचं. पण लवकरच प्रभा एक तक्रार करायला लागली की हा बसला ना की 2-4 मिनिटात अंग टाकून आडवा पडतो. त्याचं आडवं पडणं तिरपं असतं आणि पडताना मध्येच तो अडकल्यासारखा होतो. खरंच सांगते, आई असून मला सुद्धा इतकं सूक्ष्म निरीक्षण शक्य नव्हतं. तरी प्रभाने सांगितल्यावर मी 1-2दा बघितलं. पण प्रभा काय सांगते मला नीटसं कळलं नाही. आई पण म्हणाली, तुम्ही लाडावून ठेवलंय ना तिला, म्हणूनच तिला तसं वाटायला लागले. एकदा मी तिच्यावर चिडले सुद्धा. त्यानंतर थोड्याच दिवसात एकदा मी ऑफिसमधून घरी आले तर घराला टाळं होतं. एरवी माझ्या बाळाला घेऊन प्रभा गॅलरीत हसतमुखाने उभी असायची. मग आज काय झालं असेल? तेवढ्यात शेजारचं सांगायला आले की प्रभा बाळाला घेऊन डॉक्टरांकडे गेलीये आणि डॉक्टरांचा फोन होता, त्यांनी तुम्हाला लगेच भेटायला बोलवलंय. डॉक्टर विष्णू केतकर जिमखान्याजवळ असतात. मी काळजीने विचारलं, काय झालं बाळाला? शेजारी अगदी सहज म्हणाले, काही नाही झालं, बघून तर छान वाटत होता, हसत होता प्रभाच्या कडेवर बसून. पण प्रभा जरा काळजीत वाटत होती. तेव्हा हे नेमके टूरवर होते. खरं सांगते, मला आईचे शब्द आठवत होते, दिवस रात्र गोडवे गाताना म्हणून नको ते चोचले सुचतात तिला. आणि ही दीड शहाणी, ना स्वतःचं मूलबाळ, ना अनुभव, ना शिक्षण. तरी हिलाच बरं जाणवतं, शेवटी माझं मूल आहे ते. मी याच विचारात दवाखान्यात पोचले.
खरं तर तेव्हा मी प्रभाला चांगली झापणार होते आणि आपल्या डॉक्टरांना सोडून या स्पेशलिस्टकडे कशाला आलीस म्हणून खडसावणार होते. पण पाहिलं तर प्रभाच्या खांद्यावर बाळ शांत झोपला होता. खरं सांगते, मी आई असून विहंगच्या वजनाने माझे खांदे भरून यायचे, पण प्रभाच्या मुद्रेवर जराशीही वेदना नव्हती. पाहिलं तर जय्यत तयारीनिशी ती आली होती. 2 दुधाच्या बाटल्या नीट फडक्यात गुंडाळल्या होत्या, बिस्किटाचा पुडा, त्याची 1-2 खेळणी, फॅरेक्सचं पॅकबंद बाऊल, दुपटी, कपडे. प्रभा त्याला थोपटत आपल्याच विचारात हरवली होती. मी आल्याचं तिला कळलंच नाही, पण रिसेप्शनिस्टनी मला बघितलं आणि इंटरकॉमवरून डॉक्टरांना मी आल्याचं सांगितलं. मी आल्याचं कळल्यावर ज्या पद्धतीने डॉक्टर तत्परतेने बाहेर आले त्यावरून मला सिरियसनेस कळला. बाकीच्या पेशंट्सना रिक्वेस्ट करत त्याने आम्हा दोघींना आत बोलवलं आणि आधी प्रभाचं तोंड भरून कौतुक केलं. म्हणाले, देवाचे आभार माना की ही मुलगी तुमच्या बाळाला सांभाळते. तिच्या निरीक्षणाची कमाल आहे. हा, तुमच्यावर परमेश्वराची कृपा आहे. तुमच्या बाळाला स्नायूचा अगदी दुर्मिळ डिसीज आहे. 10,000 तो एखाद्याच्या वाट्याला येतो. सुरुवातीला त्याची लक्षणं इतकी हार्मफुल नसतात, पण तो बळावला की पेशंट अंथरुणाला खिळतो. हे ऐकून माझ्या छातीत धस्स झालं. पण काळजी करू नका, आपण अगदी योग्य वेळी पाऊल उचलतोय. याच्या बाबांना बोलवून घ्या. त्याच्या स्नायूचे काही टिश्यूज आपण टेस्टला पाठवणार आहोत. त्याचे रिपोर्ट्स आले की पुढची ट्रीटमेंट ठरवता येईल. ट्रीटमेंट 2-3 वर्ष चालेल. या दरम्यान बाळाला खूप जपावं लागेल, त्याच्यावर बारीक लक्ष ठेवावं लागेल, पण बाळाच्या जन्माचं कल्याण होईल. मग पुढचं सगळं अजिबात वेळ न दवडता आम्ही तडीस नेलं. रिपोर्ट्स वाटल्याप्रमाणे पॉझिटिव्ह आले होते, पण डॉक्टर तयारीत होते. 2 वर्षात एकूण 16 इंजेक्शन्स दिली गेली बाळाला. एक इंजेक्शन 1 तास त्याच्या नसेतून उतरवलं जायचं. त्यासाठी ऑपरेशन थिएटर बुक करावं लागायचं. शिवाय 2-3 दिवस अंडर ऑब्झर्वेशन बाळाला ॲडमिट करावं लागायचं. त्याची रिॲक्शन म्हणून विहंगला ताप यायचा, त्याचं पोट बिघडायचं. हे सगळं प्रभाने सोसलं. प्रभा कधी कंटाळली नाही, कधी विसरली नाही. 4 वर्षात विहंग खडखडीत बरा झाला. मग मी विहंगला प्रभाच्या पदरात घालताना म्हटलं, आजपासून हा तुझाच मुलगा, तूच सांभाळ, तूच अधिकार गाजव. म्हणून ती दुसरी आई झाली खरी, पण तीच खरी आई, तीच यशोदा, तीच देवकी. पण कुठल्याही समारंभाला न जाण्याचा निर्णय तिचा आहे. आग्रह केला तर ती खूप त्रास करून घेते, म्हणून साखरपुड्याला ते गैरहजर राहिली. पण तुमच्या लेकीने जर त्यांच्या लग्नात तिला यायला भाग पाडलं तर मी जन्मभर तुमच्या मुलीच्या आज्ञेत राहीन. मी आत्ताच वचन देते. यावर कोणीच काही बोललं नाही. ती बोलायची वेळच नव्हती. खरी आई ही चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेली कथा आपण ऐकत होतो कथा कट्ट्यावर. आणि ही कथा तुम्ही ऐकत होतात माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा, RJ चैत्राली सोबत.